मौनात अर्थसारे भाग 2. बाबा, मी निघतोय. आईला घेऊन मावशीकडे जायचं आहे. इंटरकॉमवरून अविनाशने माधवरावांना सांगितलं आणि आप्पांना हाक मारली. आप्पा, भाऊंना गाडी काढायला सांगा, असं म्हणत आपली ब्रीफकेस घेऊन तो पार्किंगमध्ये आला. मालक, गाडीचं टायर पंक्चर आहे. मी मेकॅनिकला बोलवलं आहे, भाऊ अपराधीपणे म्हणाला. पंक्चर? कसं शक्य आहे? कालच सर्व्हिसिंग झालं आहे. तुम्ही नीट पाहिलं का? अविनाश गाडीकडे येत म्हणाला. तोपर्यंत मेकॅनिक आलेला व त्याने काम सुरू केलं होतं. मालक, टायर फुटला आहे. बहुधा हा कोणीतरी फोडला आहे, कारण एवढ्या नवीन MRFच्या टायरला काही होत नाही, मेकॅनिक म्हणाला. अविनाशला आश्चर्य वाटलं. कोण असेल? असं म्हणत त्याने मेकॅनिकला टायर बदलायला सांगून तो वर आला. आप्पा, राजूला आजचं पार्किंगमधलं फुटेज मला पाठवायला सांगा, असं सांगून तो आपल्या खुर्चीवर बसला. इंटरकॉम वाजला. हॅलो सर, मी आजचं फुटेज तुम्हाला मेल केलं आहे, राजूने माहिती दिली. अविनाशने मेल ओपन केला. दिवसभरचं फुटेज बघायला त्याला वेळ लागला, पण तरीही त्याची उत्सुकता ताणली होती. स्क्रीनवरची व्यक्ती पाहून त्याला कमालीचं आश्चर्य वाटलं. हीच ती सकाळी साठे अँड कंपनीजकडून आलेली, काय नाव तिचं? अनघा देशपांडे. पण तिने असं का केलं असेल? अविनाशला आश्चर्य वाटलं आणि रागही आला. तेवढ्यात आप्पा आत आले. साहेब, गाडीचं काम झालं आहे, त्यांनी माहिती दिली. ठीक आहे, असं म्हणून तो निघाला. गाडीतही त्याचं विचारचक्र चालू होतं. गाडी कधी घरी आली त्याला समजलेच नाही. अरे अवी, किती उशीर, मी केव्हाची वाट बघते. ममताजी झोपाळ्यातून उतरत म्हणाल्या. मी फ्रेश होऊन येतो, मग निघू, असे म्हणत तो आपल्या खोलीकडे वळला. अनु, आलीस? बरं झालं. बस पाहू इथे. आता सांग, कशी झाली मीटिंग? सुधीररावांनी अधीरतेने विचारले. अहो बाबा, मस्त झाली एकदम. मला खात्री आहे हा प्रोजेक्ट मलाच मिळणार, अनघा आत्मविश्वासाने म्हणाली. चल, मस्त बातमी दिलीस. आता छानशी जायफळ मिश्रित कॉफी करतो. स्वयंपाकघरात जात सुधीरराव म्हणाले. तेवढ्यात फोनची घंटी वाजली. अनघाने फोन उचलला. हॅलो, अनघा स्पीकिंग. नमस्कार अनघा, मी मिसेस उषा देसाई बोलते, पलीकडून आवाज आला. अरे मॅडम, कशा आहात? आज कसं काय फोन केलात? अनघा आनंदून म्हणाली. अगं, आश्रमात पुढच्या महिन्यात गॅदरिंग आणि इतर स्पर्धा आहेत, त्या संदर्भात तुझ्याशी बोलायचे होते. कधी वेळ आहे तुला? उषा दीदींनी विचारले. अहो, मी मोकळीच आहे, आजच येते आश्रमात. तसेही बरेच दिवसात येणं नाही झालं, अनघा उत्साहाने म्हणाली. घरीच येशील का? हे पण नाही आहेत, निवांत बोलता येईल, उषा दीदींनी विचारले. ठीक आहे, मी साधारण तासाभरात पोहोचते, असे म्हणून अनघाने फोन ठेवला. तिचं शेवटचं वाक्य कॉफीचे पेले घेऊन येणाऱ्या सुधीररावांनी ऐकले. आत्ताच आलीस आणि लगेच कुठे निघालीस? बाबा, अहो, उषा मॅडमचा फोन आलेला. त्या सावली आश्रमाच्या सर्वेसर्वा, त्यांना आश्रमातल्या गॅदरिंगसाठी माझी मदत हवी आहे. म्हटलं ठीक आहे, समक्षच बोलू. त्यांनी घरी बोलावले. तशी आत्ता मी मोकळीच आहे. साठे मॅडमनाही मीटिंगचं रिपोर्टिंग केलं आहे, तर जाऊन येते. म्हणजे जाऊ ना? अनघाने विचारले. तिच्या प्रश्नावर सुधीरराव हसायला लागले. हसायला काय झालं? अनघाने आश्चर्याने विचारले. अनु, तू आता काही लहान आहेस काय? परवानगी कसली घेतेस? जाऊन ये मस्त. फक्त उशीर होणार असेल तर कळव, असे म्हणत ते रिकामे पेले घेऊन स्वयंपाकघरात गेले. खरं तर अनघाला आता कुठे जायचं जीवावर आलं होतं. तिने मस्त झोपायचा विचार केलेला. संध्याकाळचे 4 वाजले होते. उषा मॅडमचं घर तसं जवळच होतं, पण तरीही शेवटी आळस झटकण्यासाठी तिने मस्त आंघोळ करण्याचा निर्णय घेतला. आंघोळ झाल्यावर तिला खूप बरं वाटलं. सैलसर कुर्ता आणि सलवार घालून तिने केसांना छान क्लिपमध्ये गुंडाळले. नेहमीच्या वेणीऐवजी तिला असं कधी कधी करायला आवडे. बाबा, मी गाडी घेऊन जाते, चावी घेत तिनं सांगितले. नीट जा, फोन घेऊन जा, म्हणजे मला कळवता येईल, सुधीरराव म्हणाले. अनघाने ॲक्टिवा सुरू केली.
आणि ती उषा मॅडमकडे निघाली. उषा हा बंगला दिसल्यावर तिने वेग कमी केला आणि त्यांच्या घराच्या गेटमधून गाडी आत नेली व पार्क केली. बंगल्याच्या व्हरांड्यात उषा दिदी तिची वाट पाहत होत्या. तिला पाहताच त्या सुहास्य वदनाने तिच्या स्वागताला उभ्या राहिल्या. "हे काय मॅडम, मी कुणी पाहुणी आहे का? चला आज छान गप्पा होतील," अनघा संकोचून म्हणाली. "अनघा, तुला माहीतच आहे, आम्हाला मुलं नाही. हा आश्रमच माझं सर्वस्व आहे. तिथली मुलं मला माझीच वाटतात. दरवर्षी गॅदरिंगचा कार्यक्रम छान साजरा होतो. पण तू आश्रमात यायला लागल्यापासून तिथल्या मुलांना तुझा खूप लळा लागला आहे. तेव्हा यंदाचं नियोजन तू करावं, असं मुलांचं आणि शिक्षकांचं देखील म्हणणं आहे." उषा दिदी भावूक होत म्हणाल्या. "मला आनंदच आहे. आपण..." अनघा बोलत असतानाच बाहेर गाडी पार्क केल्याचा आवाज आला आणि पाठोपाठ मावशी अशी हाक ऐकू आली. "अरे, अवी आला वाटतं," उषा दिदी आनंदून म्हणाल्या आणि लगबगीने बाहेर गेल्या. आपण जावं की न जावं असा अनघाला पेच पडला. तेवढ्यात रघुकाकांनी अनघाला हाक मारली. रघुकाका म्हणजे उषा दिदींचे जुने नोकर. अगदी घरच्यांसारखेच होते. अनघावर त्यांचा जीव होता. दिसायला एवढी सुंदर, हुशार असूनही तिच्यातला नम्रपणा त्यांना आवडायचा. अनघा आत निघून गेली आणि त्याच वेळी दिवाणखान्यात अविनाश, ममताजी व उषा दिदी प्रवेश झाले. "ताई, अचानक कसं येणं केलंस? आणि अवीला कशी काय सवड मिळाली? आधी सांगायचं ना." उषा दिदींनी एकामागोमाग एक प्रश्नांची सरबत्ती केली. "मावशी, अगं आईला कधीपासून यायचं होतं. मलाच वेळ नव्हता. म्हटलं आज अचानक जाऊन तुला सरप्राईज देऊ." "हे काय, काका कुठे आहेत?" अविनाशने विचारले. "अरे, तुझ्या सरप्राईजमुळेच तर त्यांची भेट होऊ शकली नाही. ते परगावी गेले आहेत. उद्या येतील," उषा दिदी म्हणाल्या. "मस्त वास दरवळला आहे. रघुकाकांनी काहीतरी खमंग केलेलं दिसतंय," अविनाश म्हणाला. "अरे हो, मटार पॅटीस केले आहे. बस तुम्ही आलेच," असे म्हणून उषा दिदी उठतच होत्या. तेवढ्यात आतून अनघा सरबत आणि पॅटीसने भरलेल्या डिशेसचा ट्रे घेऊन आली. उषा दिदी आणि ममताजी शेजारीच बसल्या होत्या आणि त्यांच्या समोरच्या सोफ्यावर अविनाश बसला होता. त्यामुळे पाठमोऱ्या ट्रे आणणाऱ्या अनघाला त्याने ओळखले नाही. "अरे बरं झालं तूच आणलेस ते. थांबा, ओळख करून देते. ही ममता ताई, माझी मोठी बहीण." अनघाने हात जोडून नमस्कार केला. "आणि हा अविनाश, माझा भाचा." आता अनघा वळली आणि समोर अविनाश कुलकर्णीला पाहून एकदम आश्चर्यचकित झाली. अनघाकडे पाहून अविनाशला जास्तच आश्चर्य वाटलं. ही इथे कशी काय, असा विचार त्याच्या मनात आला. त्याचबरोबर संध्याकाळी पाहिलेलं फुटेज त्याला आठवले आणि खूप रागही आला. त्याच्या कपाळावर आट्या पडल्या. आपण स्माईल देऊनही त्या बदल्यात त्याच्या डोक्यावरच्या आट्या पाहून अनघाला वाईट वाटले. "तुम्ही बसा बोलत. मॅडम, मी निघते. आपण नंतर बोलू." "कसं नुसतं?" अनघा म्हणाली. तिचा मूडच गेला होता. "अरेच्छा, तू कुठे चाललीस? तू बस आमच्यात." "ताई, ही अनघा आर्किटेक्चर आहे. खूप हुशार आहे. आपल्या आश्रमामध्ये नेहमी येते. मला हिची खूप मदत होते." उषा दिदींनी केलेल्या कौतुकाने अनघाला खूप लाजल्यासारखे झाले. खरं तर अनघा पाहता क्षणी ममताजींना खूप आवडली होती. त्यात नेमकी ती अविनाशच्या बाजूला उभी असल्याने त्यांच्या मनात येऊन गेले की केवढी गोड मुलगी आहे. यांचा जोडा किती छान दिसतो आहे. त्या उभ्या राहिल्या. त्यांनी हाताला धरून अनघाला शेजारी बसवले आणि म्हणाल्या, "बस बाळ, आश्रमासाठी काहीतरी करणारी माणसं विरळच असतात. बरं झालं आज तुझी भेट झाली." असं म्हणत त्यांनी पॅटीसची डिश आणि सरबताचा ग्लास अनघाकडे दिला. प्रेमळ ममताजींना पाहून अनघाला बरं वाटलं. तिच्या मनात आलं, खरंच ममताजी आणि माधवरावांचा प्रेमळपणा अविनाशमध्ये जराही कसा आला नाही. ममताजी उषा दिदींना म्हणाल्या, "उषा, तू वर टेरेसवर काहीतरी बाग केली आहेस ना? चल, मला बघायची आहे." एवढं बोलून त्या अविनाशकडे वळत म्हणाल्या, "अवी, तुम्ही दोघी इथेच गप्पा मारत बसा. आम्ही आलोच." त्याच्या उत्तराची वाट न पाहता त्या उषा दिदींना घेऊन निघून गेल्या. रिकामा दिवाणखाना आणि शांत बसलेला अविनाश हे अनघाला असह्य झालं.
तसंही त्याच्याशी बोलायची तिची इच्छा नव्हती. रिकाम्या डिशेस घेऊन ती आत जायला वळली. "एक मिनिट, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे," अविनाशने सांगितले. अनघाने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले व ती पुन्हा बसली. "खरं तर मला एका शंकेचं निरसन करायचं आहे. तुम्ही कंपनीच्या पार्किंगमधल्या कारचा टायर का फोडला?" अविनाशने बॉम्ब टाकला. या प्रश्नाची अनघाने अपेक्षाच केली नव्हती. तिला वाटलं नक्कीच ज्याची कार आहे त्याने तक्रार केली असावी आणि ज्या अर्थी हा असं विचारतोय म्हणजे पुरावा असणारच. काय उत्तर द्यावे हे तिला सुचेना. खरं बोलायचं ठरवून ती म्हणाली, "मला त्या कार मालकाला धडा शिकवायचा होता म्हणून." अविनाशला खूप आश्चर्य वाटलं. "असं काय नुकसान केलं आहे त्या मालकाने तुमचं?" तो न समजून म्हणाला, "अहो, रस्त्यावर कार विमानाच्या वेगाने चालवतात ते. पावसाचे दिवस आहेत. खड्ड्यांमधलं पाणी कोणावर उडू शकतं याचं त्यांना काहीच नाही." अनघा कृतक कोपाने म्हणाली. अविनाश गोंधळला, परंतु त्याला अनघाच्या बोलण्याची गंमत वाटली. "म्हणजे नक्की काय चुकले? कार विमानाच्या वेगाने चालवतात हे की अंगावर पाणी उडले हे?" तिची फिरकी घेत तो म्हणाला. "सर्वच. आज त्यांच्यामुळे खड्ड्यातलं घाणेरडं पाणी माझ्या अंगावर पडलं. मला माहिती आहे मी त्यांचं नुकसान केलं आहे, पण माझा निरोप त्यांना द्या, म्हणजे त्यांनाही कारण समजेल," अनघा म्हणाली. अविनाशला अनघाच्या धाडसाचं कौतुक वाटलं. तिच्या बोलण्याचा खरेपणा त्याला जाणवला. अशी मुलगी त्याला पहिल्यांदाच भेटली होती. इकडे टेरेसवरती ममताजी उषा दिदींना म्हणाल्या, "उषे, अगं मला तुझ्याशी अवीबद्दल बोलायचं आहे. त्याचं आता लग्नाचं वय झालंय, पण तो विषयच काढत नाही. एकही मैत्रीण नाही आला. हे सुद्धा फारसे मनावर घेत नाही. तुझं ऐकेल तो. तू समजाव बाई त्याला." "अगं हो ताई, माझ्या आलंय लक्षात ते. मी बोलेन त्याच्याशी. तू नको काळजी करू," उषा दिदी समजावत म्हणाल्या. ती अनघा कशी आहे?" "मोठी गोड मुलगी आहे. मला खूप आवडली. अशीच आपल्या अवीसाठी छान आहे. काय वाटतं तुला?" ममताजींनी विचारलं. "खरं तर माझ्या मनात केव्हापासून होते. आज तू तिला स्वतःहून पाहिलंस ते बरं केलंस. अगं 100 नंबरी सोनं आहे. अशी मुलगी शोधून सापडायची नाही. तिची आई लहानपणीच गेली. वडील शिक्षक आहेत. दोघंच राहतात. अवीला आणि अनघाला थोडा वेळ देऊया. बाकीची तू नको काळजी करू. तिचे वडील नक्कीच तयार होतील आणि आपला अवी लाखात एक आहे." उषा दिदी एका दमात बोलून गेल्या. दोघींनी आनंदाने एकमेकींना मिठी मारली. इकडे दिवाणखान्यात बसलेले अविनाश अनघा यापासून अनभिज्ञ होते. घड्याळात पाहिल्यावर अनघा चपापली. 8 वाजून गेलेले. बाबा वाट पाहत असणार. निघायला हवंय हे तिला जाणवले. "रघु काका, उषा मॅडमना सांगा मी निघते." अनघाने दिवाणखान्यातूनच रघु काकांना हाक मारली. तेवढ्यात तिकडे आलेल्या उषा दिदीने ते ऐकले. "अगं उशीर झालाय, आता जेवूनच जा. अविनाश सोडेल तुला," त्या म्हणाल्या. "नाही नको, बाबा जेवायला वाट पाहत असतील. पुन्हा कधीतरी, आज नको," अनघा घाईघाईने म्हणाली. "बरं अवी, सोडून ये तिला, उशीर झालाय," ममताजी म्हणाल्या. "नाही नको, मी माझी बाईक आणली आहे, येते मी." एवढं बोलून अनघा बाहेर पडली. तिला सोडायला ममताजी आणि उषा दिदीसुद्धा आल्या. अविनाशही बाहेर येऊन थांबला, का कुणास ठाऊक. अनघाच्या बाईक शेजारीच अविनाशने कार पार्क केली होती. कार पाहून तिला फार अपराधी वाटलं. तिने अविनाशकडे पाहिलं तर तो तिच्याकडे एकटक पाहत होता. अनघाने पटकन डिकीतून हेल्मेट काढून डोक्यावर घातलं आणि मागे न पाहता ती निघून गेली, अविनाशच्या मनात घर करून. कथेचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन भागाचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.